ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे बघतो तर ख्रिस्त नम्र होता नाही का, किंवा नम्र झाला, किंवा तो नम्र होऊ शकला. याला एक सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की तो त्याच्या पोझिशन बद्दल काय होता, सिक्युअर होता. त्याला माहित होतं मी जमिनीवर बसल्याने काही फरक नाही पडणार आहे. त्याला माहित होतं माझा जन्म गोठ्यात झाल्याने काही फरक नाही पडणार आहे. तो कोण आहे? राजा आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचा पुत्र नाही का. त्याने जन्म कुठे घेतला? त्या गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. परंतु त्याचं नम्र होणं हे त्याच्या पोझिशनला हलवणारं नव्हतं. ख्रिस्तामध्ये आपली जी पोझिशन आहे ती आपण प्रत्येकाने ओळखली पाहिजे. आपण काय शिकतोय, आपण कोण आहोत ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताचे कोण आहेत? वारस पुत्र आहोत आपण नाही का, राजपुत्र आहोत आपण. आणि आपल्याला ती आपली पोझिशन माहीत आहे काय. आणि म्हणून ज्या वेळेस मी ह्या लोकांकडे बघतो त्यावेळेस जे नम्रपणा किंवा ज्या गोष्टी मी यांच्याकडे बघतो त्यावेळेस आपल्याला ख्रिस्ताचं चांगुलपण ह्या लोकांकडून आपल्याला शिकायला मिळतं नाही का. मी आभार मानतो ह्या माझ्या संगतीबद्दल, प्रभूचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. आज विशेष म्हणजे वुमन्स डे नाही का. माझं फ्लायर ज्यावेळेस टाकलं मी नंतर खाली वाचलं ते वुमन्स डे स्पेशल. अरे म्हटलं अवघड झालं, आधी माहीत नव्हतं, मला लक्षातच राहिलं. तर सर्वप्रथम आपल्या मंडळीतल्या सर्व मातांना, भगिनींना वुमन्स डेच्या, महिला दिनाच्या मी प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला एका गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देऊ द्या की जरी असं म्हणतात की हवेमुळे जगामध्ये काय झालं, पाप आलं नाही का, तो एक असा शिक्का बसल्यासारखा आहे नाही का स्त्रीवर. पण मला तुम्हाला एक जाणीव करून देऊ द्या, आज वुमन्स डे निमित्त पुनरुत्थित झालेला ख्रिस्त ज्यावेळेस नियमशास्त्राची धोंड बाजूला करून ज्यावेळेस पहिली सुवार्ता सांगतो ना, तर ती कुणाला सांगतो माहिती आहे? ती स्त्रीला सांगतो. प्रियानो, हे तुमचं प्रिव्हिलेज आहे. शास्त्र आम्हाला सांगतं का जर जितकं पाप वाढेल ना तेवढीच कृपा वाढणार आहे. तो डाग तुमच्यावरचा पुसून टाकलाय पहिल्यांदीच. आमेन. सुवार्तेची घोषणा सर्वप्रथम तुमच्याकडे आलेली आहे आणि म्हणून ती जिम्मेदारी देखील तुमच्याकडे आलेली आहे की ती सुवार्ता तुम्हाला कुठे घेऊन जायची, पुढे घेऊन जायची नाही. मागील संदेशामध्ये देखील आपण एक गोष्ट शिकलो होतो. थोडंसं मागून सिंहावलोकन करू आपण. मरिया ख्रिस्ताला म्हणाली काय, द्राक्षरस संपला. तो काय म्हणतो, भाई तुझा माझा याच्याशी काय संबंध. मग ती जाऊन चाकरांना सांगते काय, हा जे सांगेल ते करा. ख्रिस्तानी सगळ्यात पहिल्यांदा येऊन स्त्रियांना सांगितलं. पुनरुत्थित ख्रिस्तानी पहिली सुवार्ता येऊन कुणाला सांगितली? स्त्रियांना सांगितली. आणि आता तो परत म्हणत आहे, हा जे सांगेल ते करा. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही या नवीन कराराच्या शिक्षणामध्ये येतो त्यावेळेस एक गोष्ट निश्चित अर्थाने आम्ही लक्षात घेतली पाहिजे की जुन्या करारातलं आज्ञापालन, त्याचा उद्देश किंवा त्याची कारणं ही वेगळी होती. आणि ज्यावेळेस आम्ही नवीन करारातल्या आज्ञापालनाकडे येतो त्यावेळेस त्याचे उद्देश, त्याचे कारणं किंवा त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ना ती वेगळी आहे. नवीन करारात हा पूर्ण आज्ञापालनाचा पर्स्पेक्टिव्हच चेंज झालेला आपण पाहतो नाही का. आज वचनामधून बोलत असताना आपण ऐकूया योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 1 ते 12 वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 8 1 ते 12 वचन. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले.
व तिला मध्ये उभा करून त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभा होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, पुढे पाप करू नकोस. 12वे वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. परमेश्वर बाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ह्या वचनामधून आज आपण पाहतो, हे बरेचदा आपण ऐकलंय नाही का, व्यभिचारी स्त्री आणि त्याबद्दलचं हे जे काही दाखला आहे किंवा ही जी घटना येशूच्या काळामध्ये घडली, ह्या बाबतीत आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. ही पूर्ण घटना आपल्याला स्टेप वाईज माहीत आहे नाही का. पण ह्या घटनेमध्ये सर्वात महत्त्वाची थीम किंवा जर ती गोष्ट लक्षात घेण्यासारखी एक आहे की ही जी घटना आहे ही आपल्याला काय सांगते, तर ही घटना आपल्याला शिक्षेपासून करुणेपर्यंतचा प्रवास दाखवते. शिक्षेपासून कृपेपर्यंतचा काय दाखवते? प्रवास दाखवते. नियमशास्त्रावर कृपेने जो विजय मिळवलेला आहे तो विजय आपण या दाखल्यामध्ये किंवा ह्या नियमशास्त्राबद्दल जे काही आणि पाळणारे आणि कृपेवर जे काही आधारलेले आहेत किंवा कृपेचा जो दाता आहे यांच्यामध्ये जो एक नाट्यमय संघर्ष आहे, ह्या संघर्षाचं वर्णन ह्या दाखल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाही का. पूर्ण दाखला ज्यावेळेस आम्ही पाहतोय त्यावेळेस जर 7व्या अध्यायाकडे जर आपण गेलो तर ह्या दाखल्याची थोडी पार्श्वभूमी आम्हाला पाहायला मिळते नाही का. आणि ती पार्श्वभूमी अशी पाहायला मिळते की येशूचं जे कार्य आहे किंवा येशू जे कार्य करत आहे त्याला कुठंतरी शास्त्री आणि परुषांचा विरोध आहे आणि जनमानसामध्ये बाकी तो फेमस होते किंवा तो प्रिय होते. लोक त्याच्या मागे जातेत आणि लोक त्याच्या मागे जातेत. या गोष्टींनी शास्त्री आणि परुषी हे अस्वस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस ते 8व्या अध्यायाकडे आपण येतो त्यावेळेस आपल्याला इथे येशूची एक परीक्षा झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते नाही का. तिथे 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलंय, येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला आणि नंतर मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याचकडे आले आणि तो बसून त्यास शिकवू लागला असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेस आपल्याला मंदिरात यायचंय आणि शिकवायचंय त्यावेळेस येशूने एक गोष्ट शिकवून ठेवलेली, रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी. तो मोठ्या सकाळी आलेला आहे म्हणजे तो रात्री जैतुनाच्या डोंगरावर गेलेला आहे. कशासाठी बरं? प्रार्थना करण्यासाठी आणि पित्या बरोबर बोलण्यासाठी. का ज्या वेळेस मला या भूतलावर विरोध होतोय, तुझं कार्य मी या भूतलावर पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे आणि मग हे कार्य मी कसं करावं याबद्दल तो पित्याकडे काय करतोय? मार्गदर्शन मागतोय. पिता त्याला सांगतोय नाही का. आणि मग भल्या सकाळी येशू कुठे येतोय? परत मंदिरामध्ये येतो लोकांना शिकवण्यासाठी नाही का. आणि त्यावेळेस 3ऱ्या वचनात असं म्हटलंय की त्यावेळी शास्त्री व परुषी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याचकडे आणले व तिला मध्ये उभे करून म्हटले की गुरुजी, ह्या स्त्रीला ती व्यभिचार करत असताना धरण्यात आलेले आहे. खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, लज्जास्पद गोष्ट आहे एका स्त्रीसाठी. काय म्हटलंय पुढे जर आपण वाचलं ना 5व्या वचनामध्ये, तिथं असं म्हटलंय, मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा केलेली आहे.
की हिला धोंडमार दगडमार करावा. हे जे शास्त्री आणि परुषी आहेत ना, हे त्या नियमशास्त्राचे पारंगत आहेत. हे ते नियमशास्त्र कट्टरपणे पाळणारे आहेत. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हे ते नियमशास्त्र उकळून पेलेली आहेत. आणि ज्या वेळेस ख्रिस्त कृपेचं शिक्षण देतो आणि ज्या वेळेस ते लोकांना चांगलं वाटतं आणि लोक त्या कृपेच्या शिक्षणापाठीमागे जातात, लोक ज्या वेळेस त्या कृपेला फॉलो करतात, त्यावेळेस अस्वस्थ कुणाला वाटलंय माहितीये का? नियमशास्त्र शिकवणाऱ्यांना ते अस्वस्थ वाटलेलं आहे. ही गोष्ट प्रामुख्याने इथे लक्षात घ्यायची. आणि मग नियमशास्त्र शिकवणाऱ्यांना ज्यावेळेस ते अस्वस्थ वाटलं, त्यावेळेस त्यांनी हा विचार केला की ठीक आहे, याला आपण, हा तर यहुदीच आहे ना, मग नियमशास्त्र आणि हा जे शिकवतोय कृपा, ह्याच्यामध्ये याला आपण कुठंतरी पकडूयात. आणि मग त्यांनी काय म्हटलंय, मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की अशाच दगडमार करावा, तर आपण तीच विषयी काय सांगता? ख्रिस्ताची परीक्षा पाहायची यांना. नियमशास्त्रात तर मोशेने असं सांगितलंय, याविषयी आपण काय सांगता? त्यांच्यासाठी मोशे हा श्रेष्ठ होता. लक्षात घ्या, परिस्थिती लक्षात घ्या. त्या काळामध्ये मोशे त्यांच्यासाठी येशूपेक्षा काय होता? श्रेष्ठ होता. आणि म्हणून ते त्याची कंपॅरिझन करतात आणि काय म्हणतात, मोशेच्या नियमशास्त्रात असं सांगितलंय, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करायला जगात आलेला होता. त्याने ते पाळून पूर्ण केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस नियमशास्त्राप्रमाणे त्या स्त्रीला ज्यावेळेस घेऊन आले, त्यावेळेस लक्षात घ्या, आपल्या भाषेत बोलायचं झालं, तिला रेड हँड पकडलेलं होतं. तिला असंच धरून उचलून तिथपर्यंत आणलेलं आहे. 4 लोकांनी, समाजाने तिला पाहिलेलं आहे. लज्जा उत्पन्न होईल अशी त्या स्त्रीची अवस्था झालेली आहे. आणि हे सगळं असताना तिला कुठे घेऊन आलाय? येशू कुठे शिकवतोय? मंदिरामध्ये शिकवतोय. आणि एवढं होत असताना तिला कुठे घेऊन आलेत? मंदिरात घेऊन आलेत. ती मंदिरात आलेली आहे त्यांच्या बरोबर, नाही का? 4थ्या वचनात खूप भारी एक शब्द वापरलाय. त्या शब्दाचा रेफरन्स आपल्याला परत एकदा येणार आहे. तिथे असं म्हटलंय की गुरुजी ह्या स्त्रीला ती व्यभिचार करत असताना धरण्यात आलंय. शास्त्री आणि परुषी ख्रिस्ताला येऊन काय म्हणत आहेत? गुरुजी ह्या स्त्रीला धरण्यात आलंय. प्रश्नच विचारायला गेले गुरुजीला, ज्या गुरुजींनी शिकवलंय. जो गुरुजी शिकवतो त्या गुरुजीला प्रश्न विचारायला गेलेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेत का आता सांगा काय करायचंय. बरोबर? नियमशास्त्र काय सांगतं आपण हे पहिल्यांदा पाहू, नाही का? लेवीचं पुस्तक 20वा अध्याय आणि 10वं वचन. लेवीचं पुस्तक 20वा अध्याय आणि 10वं वचन काय सांगतं? जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, त्या जाराला व त्या जारणीला अवश्य जीवे मारावे. काय म्हटलंय? नीट वाचायचं. काय म्हटलंय? जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, त्या जाराला व त्या जारिनीला अवश्य जीवे मारावे. अजून एक कन्फर्मेशन आपण करूया. अनुवादाचं पुस्तक, याचा 22वा अध्याय आणि 22वं वचन. अनुवाद 22वा अध्याय आणि 22वं वचन. एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला, तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री या दोघांनाही जीवे मारावे. अशा प्रकारे इस्रायलातून असल्या दृष्टाईचे निर्मूलन करावे. कोणी पुरुष विवाहित स्त्री बरोबर कुकर्म करताना सापडला, तर तीच पाशी निजलेला तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांसही जीवे मारावे. नाही का? काय सांगतं नियमशास्त्र? त्या दोघांसही जीवे मारावे. आणि हे शास्त्रात पारंगत असलेले जे शास्त्री आणि परुषी यांनी काय केलेलं बघतोय आम्ही? त्या स्त्रीला घेऊन आलेले आहेत फक्त, नाही का? आणि काय म्हणतात हे? की नियमशास्त्रात असं सांगितलंय की अशा स्त्रीला अर्ध वचन घेऊन आलेत, पूर्ण नाही घेऊन आले. पुरुष आणि स्त्री ह्या दोघांनाही 2 मार करावा. घेऊन कुणाला आले? स्त्रीला. असं एकदा आधी झालेलं आहे.
ज्यावेळेस ख्रिस्ताची अरण्यात ज्यावेळेस परीक्षा होत होती ना प्रियानो, त्यावेळेस ख्रिस्ताची परीक्षा कोण घेत होतं? देव. कोण घेत होता? सैतान त्याची परीक्षा घेत होता. आणि त्यांनी परीक्षा कशी घेतली माहिती आहे का? बायबल मधलेच वचन ख्रिस्ताला कोट केले, पण करताना एक काळजी घेतली, अर्धेच केले. ही काय आहे सैतानाची स्ट्रॅटेजी. लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही नियमशास्त्र शिकतो, नियमशास्त्राविषयी शिकतो, आणि ज्यावेळेस आम्ही नवीन करार देखील शिकतो, नवीन करारातलं आज्ञापालन सुद्धा ज्यावेळेस शिकतो, त्यावेळेस हा स्लाइटली जो डिफरन्स आहे ना, हा सैतान आम्हाला लक्षात येऊ देत नाही. हे रहस्य त्याने आपल्यापासून आजपर्यंत काय ठेवलं? लपवून ठेवलं. जी कृपा, जी महान कृपा आमच्यावर करण्यात आली, जी दया स्वतः ख्रिस्त बनून आमच्यामध्ये उतरून आली, जो नम्रपणा खुद्द ख्रिस्ताने धारण केला आमच्यासाठी. बायबल आम्हाला सांगतं की आम्ही पापी असता ख्रिस्त मरण पावला. चांगले असता म्हटलेलं नाही, पापी असता म्हटलेलं आहे. आमची पात्रता नसताना तो या भूतलावर आलेला आहे आमच्यासाठी. कारण का? तर त्याची आमच्यावर काय आहे? प्रीती आहे. त्याचं आमच्यावर प्रेम आहे. त्या प्रेमाला सीमा नाहीये. शास्त्र खूप छान सांगतं नाही का? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. एवढं प्रेम आहे. आणि ही कृपा आपल्याला समजू नये म्हणून आहे ना, याच्यामध्ये अशी थोडी सरमिसळ झालेली आपल्याला बघायला मिळते, आणि मग आपण कन्फ्यूज होतो. कृपा म्हणजे पाप करायचं लायसन आहे की काय? असं नाहीये. आपण शिकणार आहेत पुढे आता. असं नाहीये. इथे शास्त्री आणि परुषी यांनी देखील अर्धा नियम सांगितला, पण ख्रिस्ताने तो नियम पूर्ण केला. त्याचं कामच होतं काय? नियमशास्त्र पूर्ण करणं, नाही का? हे अध्याय जर वाचलं ना आपण, तर आपल्याला कळेल ते फक्त कुणाला घेऊन आले? स्त्रीला घेऊन आले. त्या पुरुषाला काय ते घेऊन आले नाहीत. 5व्या आणि 6व्या वचनात आम्ही ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस असं म्हटलंय, तिथे 5व्या वचनामध्ये नियमशास्त्र कोट केलेलं आढळतं, आणि 6व्या वचनामध्ये क्लिअर होतंय की त्याचवर दोष ठेवायला आपणास काही निमित्त मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी हे म्हटले. ह्या स्त्रीला दोष द्यावा, ह्या स्त्रीला मारावं, नियमशास्त्र पूर्ण व्हावं, किंवा नियमशास्त्राबद्दल सत्य शिकायला भेटावं, हा उद्देश ह्या पाठीमाग शास्त्री आणि पुरुषांचा नव्हता. तिथे क्लिअर उद्देश होता फक्त ख्रिस्ताला कोंडीत पकडणं आणि त्याचं याच्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेणं. हा एक सिंपल अजेंडा त्यांचा होता. ज्यावेळेस आम्ही 7वा अध्याय वाचतो ना, त्यावेळेस आम्हाला या गोष्टी कळतात की ख्रिस्ताला कोंडीत पकडण्यासाठी किंवा त्याला अटक करण्यासाठी किंवा त्याला जाब विचारण्यासाठी या लोकांनी किती प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला ते 7व्या अध्यायात पाहायला मिळतं. यांना नियमशास्त्र शिकायचं नव्हतं. ते म्हणतात येऊन गुरुजी, पण ते उपहासात्मक आहे. यांना नियमशास्त्र शिकायचं नव्हतं, यांना नियमशास्त्र शिकवायचं होतं. कुणाला? ज्याने नियमशास्त्र लिहिलं त्याला. सूर्याला दिवा दाखवणं म्हणतात ना, त्यातला हा प्रकार. ज्याने नियमशास्त्र तुम्हाला दिलं त्याला हे नियमशास्त्र शिकवायला निघाले होते, तेही अर्धच. त्यांनी काय केलंय? पुढे जाऊन ते नियमशास्त्र पूर्ण केलेलं पाहायला मिळतं. तिथे पुढे जाऊन असं म्हटलंय, तो खाली वाकून, ते एकसारखे विचारत होते, ते खाली वाकून भूमीवर लिहू लागला बोटाने, आणि पुढे असं म्हटलंय की ते एकसारखे विचारत असता तो उठून त्यास म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिजवर दगड टाकावा. आणि 8व्या वचनात म्हटलंय, तो पुन्हा खाली ओनून भूमीवर लिहू लागला. त्याला जो काही निर्णय तिच्याबद्दल द्यायचा होता तो त्याने सांगितला. तुम्ही म्हणताय नियमशास्त्राप्रमाणे तिला धोंडमार करावी, ठीक आहे. जो कोणी पापी नाही त्यांनी पहिल्यांदी धोंडमार करा. हे पहिल्यांदी चुकले एका गोष्टीत, काय? ते त्या पुरुषाला काय घेऊन आलेले नव्हते. दुसरी गोष्ट, ख्रिस्तानी यांना काय सांगितली आता, की जो पापी नाही त्यांनी पहिल्यांदी हिला दगड मारावा. का
बरं असं म्हटलं असावं? काय कारण काय असावं याच्या पाठीमागे? ही परीक्षा पाहण्यापाठीमागचं जर कारण आम्ही पाहिलं ना, तर आम्हाला या पुढच्या गोष्टींची लक्षात येतं, नाही का? जर येशू म्हटला असता हिला दगडमार करा डायरेक्टली, तर त्या काळामध्ये तिथे त्या राज्यामध्ये रोमन सत्ता राज्य करत होती आणि कोणाला मृत्यूदंड द्यायचा किंवा द्यायचा नाही हे रोमन सरकार ठरवत होतं. आणि जर ख्रिस्तांनी सांगितलं असतं का हा हिला 2 मार देऊन टाका, तर हे रोमन सत्तेच्या विरुद्ध काहीतरी कारस्थान आहे किंवा तो स्वतःला राजा घोषित करत आहे असं काहीतरी चित्र उभं करून ते ख्रिस्ताला रोमन शिपायांना हवाली करणार होते, नाही का? आणि जर हा म्हटला असता की हिला 2 मार करू नका, तर हे जाहीरपणे बोलायला मोकळे झाले असते की हा मोशेच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध शिकवतो. अशा म्हणजे दुहेरी कोंडीमध्ये त्यांनी ख्रिस्ताला पकडायचा प्रयत्न केला. ख्रिस्ताला पकडायचा म्हणजे कुणाला पकडायचा प्रयत्न केला? कृपेला पकडायचा प्रयत्न केला. जी कृपा परमेश्वराने आमच्यासाठी भूतलावर उतरवली त्या कृपेला हे अडवत होते भूतलावर. जी कृपा आमच्यासाठी स्वर्गातून खाली उतरली त्या कृपेला अडवत होते कुठे? ह्या भूतलावर. पण आमच्यासाठी ती कृपा अडणारी नव्हती, कारण बायबल आम्हाला सांगतं त्याच्या कृपेला कधीच खंड पडणार नाहीये. तुम्ही कसेही असा त्याच्या कृपेला खंड पडणार नाही. तो भूमीवर ओनवून काय लिहित होता हे ह्या अध्यायामध्ये स्पष्ट नाहीये, फक्त बोटाने काहीतरी लिहित होता. असं काय मी पाहिलं बरेच रेफरन्स, पण काय कुठे मला भेटलं नाही ते. परंतु आपण वाचूया निर्गम याचं पुस्तक 31वा अध्याय आणि 18वं वचन. निर्गम याचं पुस्तक 31वा अध्याय आणि 18वं वचन. काय लिहिलंय? परमेश्वराने मोशे बरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. काय म्हटलंय? आपल्या बोटाने, कुणी? परमेश्वराने आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट दिले. काय होते ते? आज्ञा. सिनाय पर्वतावर मोशेकडे काय आल्या? आज्ञा आल्या. आणि कशा आल्या बरं? त्या दगडी पाट्यांवर परमेश्वराने बोटाने लिहून आलेल्या होत्या. पाषाण कसा असतो? टणक. त्याच्यावर छन्नीने लिहितात, नाही का? आणि जे लिहिलेलं असतं ना ते वर्षानुवर्ष तसंच राहतं, ते पुसत नाही. आज देखील जे आर्किओलॉजिस्ट आहेत ना त्यांना ते जुने पाषाणाचे दगड वगैरे सापडतात आणि त्याच्यावर त्या जुन्या भाषेत काहीतरी लिहिलेलं असतं आणि त्यावरून ते त्याचा काय लावतात? अर्थ लावतात. ते पुसत नाही, एवढ्या सहजासहजी जात नाही ते. अशा कठीण पाषाणावर परमेश्वराने त्याच्या बोटाने आज्ञा लिहिल्या आणि त्या दिल्या. बरोबर? जुन्या करारात देव कठीण दगडावर लिहितोय आणि ज्यावेळेस ही कृपा आमच्यासाठी उतरून ह्या भूतलावर आली त्यावेळेस ही कृपा त्या मातीवर लिहिते असं आम्हाला शास्त्र सांगतं. कठीण पार्श्वभूमीवरून आता आम्ही मृदू पार्श्वभूमीवर आलेलो आहोत. आमेन. जुन्या कराराच्या कठीण पार्श्वभूमीवरून आता आम्ही नवीन कराराच्या मृदू पार्श्वभूमीवर आलेलो आहे आणि इथं आता ख्रिस्ताला लिहायचंय. आमेन. इथे ख्रिस्ताला काय करायचंय? लिहायचंय. आपण वाचू, नाही का? खूप छान आहे. एहेजकेल याचा 36वा अध्याय 26 आणि 27. एहेजकेल याचा 36वा अध्याय 26 आणि 27. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन. हालेलुया. व तुम्हाला मांसमय हृदय देईल. काय म्हटलंय? मी तुम्हाला नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवीन आत्मा घालल, जुना नाही. नवीन आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन. इस्रायलाबद्दल म्हटलेले हे कठीण अंतकरणाचे. काय म्हटलं पुढं? आणि तुम्हाला मांसमय हृदय देईल.
प्रियानो, त्यांनी बोटाने ज्या आज्ञा लिहिल्या त्या दगडावर लिहिल्या, आणि आता त्याची इच्छा आहे की त्या आज्ञा तुमच्या हृदयावर त्याला लिहायच्यात. आमेन, हालेलुया. आज्ञा कुठे लिहायच्यात? मृदू अशा हृदयावर त्याच्या आज्ञा लिहायच्यात. 27व्या वचनात काय म्हटलंय पहा बरं. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. असे मी करील, तुम्ही नाही. खूप बारीक वाचा. मी तुमच्या ठाई, परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील. कुणाचा आत्मा? देवाचा आत्मा. आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करील. आमेन. आता तुमचे एफर्ट्स, आता तुमची ताकद, आता तुमची इच्छाशक्ती शून्य. कारण ती कशी आहे? ती अपुरी आहे, ती अर्धवट आहे. ज्यावेळेस शास्त्री आणि परुषी घेऊन आले तिला, त्यावेळेस ते अर्ध नियमशास्त्र घेऊन आले, ते पूर्ण नाही घेऊन आले. ख्रिस्तानी ते पूर्ण केलं. ख्रिस्त काय म्हणतो? पूर्ण झाले आहे. ख्रिस्त ते पूर्ण करतो. कोणी दगड मारावा? जो पापी नाही त्याने पहिल्यांदा दगड मारावा. ख्रिस्त नियमशास्त्र बंद करायला, बदलवायला नव्हता आलेला, तो पूर्ण करायला आलेला होता. आणि जी गोष्ट पूर्ण होती ती गोष्ट परत घेतली जात नाही. एखादं कार्य घेतलं, ते पूर्ण झालं. मागे पण मी उदाहरण दिलं, बिर्याणी बनवायला घेतली, दम दिला, पूर्ण झाली. आता परत बनवायला घेते का? आता खायलाच घ्यायची. एखादी गोष्ट पूर्ण झाली ना, ती परत नसते. ख्रिस्तानी आमच्यासाठी ती गोष्ट काय केली? पूर्ण केली, नाही का? त्या नियमशास्त्र, त्या सिनाई पर्वतावर ज्यावेळेस नियमशास्त्र आलं, त्यावेळेस ते अग्नी आणि भीती ह्या दोन गोष्टींनी आलं. काय उतरला तिथे? अग्नी उतरला, आणि तो पाहून मोशे घाबरला होता. अग्नी आणि भीती ह्या दोन गोष्टींनी ते आलं. आणि आमच्यासाठी कृपा जी आली ती नम्र होऊन आली. आमच्यासाठी कृपा जी उतरून आली ती स्वतः देह धारण करून गायीच्या गोठ्यामध्ये त्या राजाने आमच्यासाठी जन्म घेतला. आमच्यासाठी तो नम्र झाला, कारण त्याला जिंकायचं होतं जगाला. बरोबर. नियमशास्त्राने तुमचे पाषाणमय झालेले हृदय परमेश्वराला काढून टाकायचंय, आणि तिथे त्याला तुमच्या ठाई नवीन आत्मा घालून तुमचं हृदय कसं करायचंय? आता मांसमय हृदय करायचंय, आणि त्याच्यावर त्याला आज्ञा लिहायची. आता हृदयावर आज्ञा लिहायच्यात म्हणजे त्या कशा प्रकारे पाळायच्यात याविषयी आपण पाहणार आहे. वचन 7 मध्ये म्हटलंय, जो कोणी पापी नाही प्रथम त्याने तिला दगड मारावा. अनुवादाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय 6 आणि 7. अनुवाद 17वा अध्याय 6 आणि 7. काय म्हटलंय? ज्याला जीवे मारायचे असेल त्याला 2 अथवा 3 साक्षीदारांच्या साक्षीवरून जीवे मारावे. एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जीवे मारू नये. 7वा, ज्याला जीवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस. कोणी पकडून आणलं होतं स्त्रीला? रेड हँड पकडलं होतं, साक्षीदार होते ना ते. आणि मग तो काय म्हणतो? प्रथम कुणी दगड मारायचा आहे? आता साक्षीदारांनी, ज्यांनी धरून आणलं त्यांनी प्रथम दगड मारायचा. पण तो कसा असला पाहिजे? तो निष्पाप असला पाहिजे. जो निष्पाप आहे त्याने पहिल्यांदा दगड मारावा, नाही का? आणि वचन 9 मध्ये खूप छान म्हटलंय की पुढे नंतर येशू उठला. 9 मध्ये म्हटलंय, हे ऐकून वडिलांपासून आरंभ करून शेवटल्या इस्मापर्यंत एकामागून एक असे ते सर्व निघून गेले. कसे निघून गेले माहितीये? क्रम पण सांगितलंय बायबलने आपल्याला खूप छान. वडिलांपासून सुरुवात, जे शहाणे होते ना, शिकवणारे, ज्ञान शिकवणारे, सगळ्यात पहिल्यांदा तेच निघून गेले.
कारण त्यांना ज्ञान शिकवायची अक्कल ज्या नियमशास्त्रामुळे समजली होती ना, ते नियमशास्त्र त्यांना त्यांचं पाप खूप स्पष्टपणे दाखवत होतं. ते का निघून गेले पहिल्यांदा माहितीये? कारण त्या नियमशास्त्राने इतकं क्लिअरपणे दाखवलं की तुम्ही कोण आहेत आणि त्याच्यावर रिमेडी काय भेटाना. नियमशास्त्राने फक्त काय दाखवलं? पाप दाखवलं. उपाय कुठे आहे? आरशात पाहिलं, ह्या इथं थोडस काळं लागलंय. करायचं काय त्या आरशाने? त्याचं पुसायला रुमाल लागतो, आरसा पुसणार आहे का? नियमशास्त्र आमच्यासाठी आरसा होतं. आम्ही चूक की बरोबर फक्त एवढं कळण्यासाठी होतं. उपाय नियमशास्त्र नाहीये. हालेलुया. उपाय नियमशास्त्र नाहीये. वडील पासून सुरुवात झाले, शहाण्यांपासून सुरुवात झाली आणि सगळेच गेले म्हटल्यावर मंडळी पण गेली. पाळक नाही, वडील नाही, मंडळी कशाला थांबून? बरोबर ना? सगळेच गेले आणि सगळे निघून गेल्यावर काय झालंय? जे शहाणे ते पहिल्यांदा निघून गेले, नियमशास्त्राने त्यांची पाप उघड केली आणि कृपेने त्यांचं ढोंगी पण उघड केलं. आमेन. ते कशा प्रकारे ढोंगी होते हे कृपेने काय केलं? म्हणजे कुणी केलं? ख्रिस्तानी. ख्रिस्तानी प्रश्न विचारलाय ना, ते निघून गेले. पुढे काय म्हटलंय 10व्या वचनात? नंतर येशू उठला व स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे ते कोठे आहेत? त्यांनी तुला दंड ठरविला नाही काय? आता कोण आहे? आता कोण आहे तिथे? आता 2 जण आहेत. नियमशास्त्राच्या जाणीवेनी त्या स्त्रीला देखील जाणीव झालेली आपण कोण आहे? पापी आहे. ज्यांना दगड मारायला सांगितले होते किंवा जे तयारीने आलते हातात दगड घेऊनच, कारण त्यांना दगडच मिळाला होता त्यावेळेस, तो दगड घेऊन ज्यावेळेस तयारीने आलते त्यांनाही नियमशास्त्राने दाखवून दिलं की ते पवित्र नाहीत. आणि आता ते निघून गेलेले आहेत. आता तिथे 2 जण आहेत. कोण आहेत माहिती आहे का? एक आहे ख्रिस्त, जो आहे परिपूर्ण पवित्रता, कंप्लीट होली, आणि दुसरं आहे उघड झालेलं पाप. आता तिथे फक्त 2च उभे आहेत. एक आहे पूर्णपणे पवित्र असलेला, नियमशास्त्र पाळून पूर्णपणे पवित्र असलेला ख्रिस्त तेथे उभा आहे, आणि आता दुसरे उभे आहे जे उघड झालेलं पाप. बाकी सर्व निघून गेले. आता दगड मारायचा अधिकार कुणाला होता हा प्रश्न आहे. दगड कुणी मारायचा आहे? जो पवित्र आहे त्याने दगड मारायचा. आता दगड मारायचा अधिकार कुणाला शिल्लक राहिला होता? ख्रिस्ताला. बरं, त्यांनी दगड मारलाही असता, तिला मारला असतं तर त्याने, म्हणजे तो पाप करत होता, तो नियम तोडत होता असं काही होत होतं? नियमशास्त्रात तसं सांगितलं होतं. परंतु प्रियानो, तो नियमशास्त्र पूर्ण करायला आला होता हे मी परत एकदा सांगतो. नियमशास्त्राने फक्त पाप उघड केलं, आता ख्रिस्ताने पाप धुवायचा कार्यक्रम केलेला आहे. आमेन. नियमशास्त्राने पाप त्या स्त्रीचं उघड केलं आणि आता ह्या कृपेने त्या स्त्रीला काय मिळणार आहे? माफी मिळणार आहे. पुढे काय म्हटलंय? ख्रिस्त तुला विचारतो 10व्या वचनात, तुला दंड देणारे कोठे? तुझ्यावर अपराध ठेवणारे कोठे आहे? त्यांनी तुला दंड ठरविला नाही काय? कोणी दंड सांगितला? अशांना धोंडमार करावा शास्त्र्यांनी पुरुषांनी ठरवून आलते. मग ख्रिस्त म्हणला करा, जो पापी नाही त्यांनी मारा पहिल्यांदा दगड. दंड ठरविणारे सुद्धा तेथे राहिलेले नाहीत. आणि मग ती काय म्हणते त्याच्यावर आपण एक 11वं वचन, ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही.
काय म्हटली? प्रभूजी कोणी नाही. जर आम्ही 4थ्या वचनात परत गेलो आणि तिथे पाहिलं तर ज्यावेळेस त्याला धरून ते सर्व लोक तिला घेऊन त्या ख्रिस्ताकडे आले, त्यावेळेस त्यांनी ख्रिस्ताला संबोधलं गुरुजी. काय संबोधलंय? गुरुजी. कारण तो शिकवत होता, तो त्यांना शास्त्रामधून शिकवत होता, म्हणून काय संबोधलंय? गुरुजी. मला तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारायचा आहे. समजा पाळक साहेब मी उभे आहोत, आम्हाला एक तिराईत व्यक्ती भेटला आणि पाळक साहेबांनी त्यांची ओळख करून दिली मला, नाही का, हे पाळक अमुक अमुक, दुसरे पास्टर अमुक, बरोबर? तुम्हाला माहिती आहे ही व्यक्ती कोण आहे? पाळक आहे किंवा पास्टर आहे किंवा ब्रदर आहेत, कोणतरी आहे. आता ज्यावेळेस ती मीटिंग किंवा ते संभाषण संपेल आणि मी तेथून निघेल, त्यावेळेस मी काय म्हणल? पाळक साहेब येतो किंवा ब्रदर. जी ओळख करून दिलेली आहे त्याबद्दल ती बोलेल. ह्या स्त्रीने देखील ख्रिस्त असं काही शिकवत आहे, कारण 7व्या अध्याय जर वाचलं तर तो फेमस झालेला आहे सर्वांकडे. तिने ऐकलेलं आहे हा व्यक्ती काय करतोय? शिकवतोय. जे सर्व लोक तिला त्याचकडे घेऊन आले, त्यावेळेस त्या लोकांनी सुद्धा त्याला काय संबोधलंय? गुरुजी. पण ज्यावेळेस हा संपूर्ण प्रसंग घडतो, आता तिथे कोणी नाही, आता तिथे फक्त कोण आहे? परिपूर्ण पवित्रता, ख्रिस्त. आणि ते उघड झालेलं पाप म्हणजे ती स्त्री ज्यावेळेस तिथं आहे, त्यावेळेस स्त्री आता त्याला काय म्हणती? ज्यावेळेस तू राजाधिकाराने येशील त्यावेळेस माझी आठवण. राजा, प्रभू, इंग्लिश मध्ये लॉर्ड म्हटले ना, लॉर्ड. ती पापी आहे, त्या गोष्टीची ज्यावेळेस तिला जाणीव झाली आणि हा ख्रिस्त आता जो इथे उभा आहे हा एकटाच मला दगड मारू शकतो, हेही ज्यावेळेस त्या स्त्रीला जाणीव झाली, त्यावेळेस ती त्याला काय म्हणते? प्रभूजी. ख्रिस्ताने बऱ्याचदा शिष्यांना प्रश्न विचारला, नाही का, तुम्ही मला काय म्हणून ओळखता? आजही ख्रिस्त तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्ही ख्रिस्ताला काय म्हणून ओळखता? गुरुजी की प्रभूजी? आपल्या म्हणजे काय आत्म्यामध्ये आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे, नाही का? आणि ह्या अध्यायाचं जे वचन आहे, हे 11वं वचन, पवित्र शास्त्रातील सर्वात शक्तिशाली कृपेचं वचन आहे. काय म्हटलंय? तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. काय म्हटलं? मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. मी बरेचसे व्हर्जन वाचले याचे. मी म्हटलं कुठेतरी मला असं लिहिलेलं सापडल की यापुढे पाप करू नको, जा, मी तुला माफ केलं, दंड ठरवत नाही, जा. कुठंच नाही भेटलं मला. काय सिक्वेन्स आहे? मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. बॅक ऑफ द माइंड एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं. ते ऐकताना ना अजून एकदा मला बोलायचंय आपल्या संगती. त्यावेळेस काय? हा जे सांगेल ते करा. बॅक ऑफ द माइंड हे वाक्य कायम ठेवायचंय. हा म्हणजे ख्रिस्त जे सांगेल ते काय सांगितलंय पहा, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, ह्या पुढे पाप करू नको. प्रथम सुटका आहे, नंतर माफी आहे. हालेलुया. प्रथम सुटका आहे, प्रथम दया आहे, नंतर आज्ञा आहे. हा आमचा नवीन करार आहे. जुना करार काय होता? प्रथम आज्ञा पालन होतं, मग आशीर्वाद होते, आणि आज्ञा पालन नाही तर डायरेक्ट मृत्यू. ख्रिस्ताने आमच्यासाठी नवीन करार कसा स्थापन केला? प्रथम सुटका, नंतर आज्ञा पालन. दया कृपा म्हणजे आज्ञेपासून सुटका असं नाहीये. फक्त आज्ञा पालनाच्या पाठीमागचा पर्स्पेक्टिव्ह समजणं गरजेचं आहे. आम्हाला शिक्षा होणार आहे म्हणून नाही आज्ञा पाळायची, त्याच्यासाठी नाहीये आता आज्ञा.
कारण आमची शिक्षा त्याने ऑलरेडी घेतली. आमच्यासाठी तो पडदा आता फाटलेला आहे. आमच्यासाठी आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. आमच्यासाठी तो याजक, तो महायाजक 24 घंटे आमच्यासाठी काय करत आहे? आता मध्यस्थी करत आहे. आता आम्हाला दुसऱ्या बलिदानाची गरज नाहीये. ख्रिस्ताचं एकदा झालेलं बलिदान आमच्यासाठी काय आहे? पुरेसं आहे. आमच्या काल, आज आणि उद्या होणाऱ्या पापांसाठी ते एकदाच अर्पीला गेला असं म्हणून म्हटलेलं आहे. मग आता आज्ञा कशासाठी आहेत? आधी काय आहे? दया आहे, सुटका आहे, आणि मग काय आहे? आज्ञापालन आहे, नाही का? आता आज्ञापालन ह्याच्यासाठी आहे की त्या आज्ञापालनाद्वारे ख्रिस्ताचं गौरव व्हावं. आमेन. आज्ञापालन कशासाठी आहे? ख्रिस्ताचं गौरव व्हावं. आज्ञापालन कशासाठी आहे? ख्रिस्ताचं प्रगटीकरण जे आम्ही या भूतलावर आहोत, आमच्याद्वारे जो ख्रिस्त तो ह्या जगाला प्रगट व्हावा, त्याच्यासाठी आहे. लोकांनी म्हणावं, काय म्हणायचे शिष्यांना? लोक काय म्हणायचे आल्यावर? हे कोण आहेत? जगाची उलथापालत करणारे लोक आहेत. आपल्याला काय म्हणतात? आपल्याद्वारे ख्रिस्त कसा प्रगट होणार आहे? कसं समजणारे लोकांना तुम्ही ख्रिस्ती आहात? तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या चाल चलवणुकीतून समजणारे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. त्या मिठाचाच खारटपणा गेला तर काय कामाचे? काहीच कामाचे नाही. ते रस्त्यावर मातीसारखं आहे. का आज्ञा पाळायच्या? आम्हाला ख्रिस्ताला प्रेझेंट करायचंय जगाला. हालेलुया. जगाला कळालं पाहिजे हे कोण आहेत? ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. हे ख्रिस्ताचे लेकरं आहेत. त्यांनी आम्हाला काय बनवलंय? वारस, मुलगा. बरोबर ना? एलीच्या पुत्रांमुळे एली खूप आनंदित होता का हो? काय म्हणत असतील त्या काळचे लोक? त्याला बाप काय, पोरं काय? पोरांच्या कृत्यामुळं कुणाची इज्जत जात होती? का आम्हाला आज्ञा पाळायच्यात? आम्हाला शिक्षा होणार आहे म्हणून पाळायच्यात का? आम्हाला ज्याने रक्ताने विकत घेतलंय त्याचं गौरव होण्यासाठी आम्हाला आज्ञा पाळायची. त्याचं रिव्हिलेशन जगाला आमच्यातून मिळावं म्हणून आम्हाला आज्ञा पाळायच्यात. भीतीने आज्ञा नाही पाळायच्यात. आम्ही त्याचे आहोत हे जगाला दाखवण्यासाठी आम्हाला आज्ञा पाळायच्यात. आणि जगापेक्षाही पण महत्वाचं, त्या अदृश्य शक्तींना आम्हाला दाखवायचंय आम्ही कुणाशी बिलॉंग करतो. आमेन. आम्ही कुणाशी बिलॉंग करतो हे आम्हाला दाखवायचंय म्हणून आम्हाला आज्ञा पाळायची. ख्रिस्त 1 मिनिटात त्या धोंड्याच्या भाकरी करू शकत होता, पण ती आज्ञा कुणाची होती? सैतानाची होती. ख्रिस्ताला रिप्रेझेंट कुणाला करायचं होतं? परमेश्वराला, पित्याला रिप्रेझेंट करायचं. आणि म्हणून तो ते जे अर्धवचन सांगतो तो बायबल मधून काय करतो? पूर्ण सांगतो. आणि तो त्याद्वारे पित्याला रिप्रेझेंट करतो. आणि म्हणून ख्रिस्ताद्वारे पित्याचं काय आहे? ख्रिस्ताची इच्छा आहे आता आमच्याद्वारे आम्ही ख्रिस्तासारखे व्हावं, ख्रिस्त पित्यासारखा व्हावा. आणि हे सर्व त्याला ते कोणाच्या चरणी ठेवायचे? त्याच्या चरणी. त्यासाठी आमची तयारी आहे. त्या तयारीसाठी हे आज्ञापालन आहे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की जे म्हणजे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. आता नियमशास्त्र आणि कृपा ह्या दोन गोष्टीची आपल्याला समज असणं खूप गरजेचं आहे. नियमशास्त्र आम्हाला नीतिमत्तेची मागणी करतं. नियमशास्त्र आमचं पाप उघड करतं, दोषींना दोषी ठरवतं. पण नियमशास्त्र कधीच तुमचं हृदय नाही बदलू शकत.
कृपा काय करते? ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतिमत्व प्रदान करते. आमचं पाप ख्रिस्ताच्या रक्ताखाली झाकून ठेवते. चार चौघात ते उधळत नाही. आपल्या भाषेत बोलायचं चव नाही घालवत. त्या स्त्रीचं काय झालं असेल विचार करा बरं, तिला चार चौघात धरून आणलं. ख्रिस्त आता ते पाप झाकतो. ज्यावेळेस तो उधळ्या पुत्र त्या बापाकडे पळत येतो, बाप त्याला आंघोळ नाही घालत, बाप त्याला पहिला झगा घालतो. का? त्याचं ते गलिच्छपण जगाला दिसू नये. कृपा आमचं पाप झाकते, ती निंदा आमच्यापासून दूर करते. आणि वचनात सांगितल्याप्रमाणे कृपा आमच्या हृदयाचं परिवर्तन करते. 2 करिंथ 3 अध्याय आणि 6 वचन. 2 करिंथ 3 अध्याय आणि 6 वचन. पटपट जाऊया आपण पुढं. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारितो परंतु आत्मा जिवंत करतो. आमेन. लेख जीवे मारतो, आत्मा जिवंत करतो. काय म्हटलंय? त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केलेलं आहे. आमच्यासाठी त्याने मध्यस्थी केलेली आहे. आमच्यासाठी ती फेड त्याने फेडून टाकलेली आहे, परत नाहीये आता. आणि त्याचं सेवक होण्यासाठी आम्हाला कसं बनवलंय? समर्थ बनवले. तो करार लेखी नव्हे. पहिला करार कसा आला? बोटाने. आत्ताचा करार लेखी नाही. काय म्हटलंय? तर तो आध्यात्मिक आहे, कारण तो लेख जीवे मारतो. नियमशास्त्र पाळलं नाही तर मृत्यू कन्फर्म होता. शास्त्र आम्हाला सांगतं पापाचं वेतन मरण, जे ख्रिस्तानी घेऊन टाकलं. आता राहिलं का परत? मग आता कशासाठी आज्ञा पाळायच्या? देवाच्या गौरवासाठी. काय येतो आम्ही चर्चला? काय येतो? सब्बात दिवस पवित्रपणे पाळ, यासाठी चर्चला येतो. कशासाठी चर्चला येतो आपण? आपण आपल्या प्रियकराला भेटायला चर्चला येतो. आमेन. ज्याने आमच्यावर ते अगाध प्रेम केलं, त्याची इच्छा आमच्यासाठी काय आहे, त्याचं आमच्या जीवनासाठीचं प्रयोजन काय आहे, त्याने आमच्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे, तो आम्हाला काय देऊ इच्छित आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये. तुम्हाला ख्रिस्ताचं मन असावं, ते मन समजून घेण्यासाठी आम्ही चर्चला येतो. आज्ञा आहे म्हणून आम्ही चर्चला येत नाही. कारण आता त्याच्याबरोबर आमचे जे रिलेशन आहेत ना, ते बाप आणि पुत्राचे आहेत. तुमचा मुलगा तुम्हाला येऊन कसं म्हणतो? अर्ज असतो का? लेखी अर्ज आणा, अमुक करा, तमुक करा, 2-4 उपास करा. त्याला काही घेणं देणं नसतं. बापाच्या खिशात पैसे आहेत नाही काय नाही, पप्पा मला हे पाहिजे, दॅट्स इट. तो अधिकार दिलाय आपल्याला. आमेन. तो अधिकार दिलाय आपल्याला. आपण कोण होतो? रान जैतून. त्याने उचलून आणून आपल्याला कुठं लावलंय? द्राक्षमळ्यात लावलंय. आम्हाला ठरवायचंय किती फळ द्यायचंय. आता आमच्या हातात आहे ख्रिस्तासाठी आम्हाला काय करायचं. कारण जर नाही दिलं, फाटाकट. आता आम्हाला का आज्ञापालन करायचंय? तर देवाच्या गौरवासाठी आम्हाला आज्ञापालन करायचंय. रोमा 8:1 मध्ये म्हटलंय की आता ख्रिस्तामध्ये त्यांना काय नाही? दंडाज्ञा नाही. येशू तिला असं नाही म्हणालेला, काय तू पाप करणं थांबव, तुला माफी, असं नाहीये. तो म्हणतो मी तुला दोषी ठरवत नाही, जा येथून पुढे पाप करू नको. परिवर्तनापूर्वीच ख्रिस्ताने तुमच्यावर काय केली? कृपा केली. तुम्ही एखाद्या व्यसनात आहात, तुम्ही एखाद्या पापात आहात, मी त्याच्यातून बाहेर येईल, मी सुधरल,
आणि मग मी चर्चला जातो. रॉंग. तुम्ही कधीच सुधारणार नाही. तुम्ही आहात तसे ख्रिस्ताच्या चरणी येऊन पडा. आमेन. तुम्ही आहात तसे ख्रिस्ताच्या चरणी या. सुधरवायचं काम त्याचं आहे. काय सांगितलं त्यांनी मगाशी? तो तुम्हाला शिकवल, तो तुमच्या हृदयावर ते लिहील. ते आज्ञापालन तुमच्या आनंदासाठी असेल, नाही का? नियमशास्त्रानुसार आधी बदल आणि मग स्वीकृती आहे, परंतु कृपेमध्ये आधी स्वीकृती आहे आणि मग बदल आहे, आणि हेच नवीन कराराचं सत्य आहे. हालेलुया. येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. मोशेनी दगडाच्या पाट्या आणल्या, येशूने आमच्यासाठी मांसमय हृदय आणलं. नियमशास्त्र म्हणतं धोंडमार करा, येशू म्हणतो तिला वाचवा. नियमशास्त्र म्हणतं धोंडमार करा, येशू म्हणतो हिला वाचवा. मोशे नियमशास्त्राच्या कराराचं प्रतिनिधित्व करतो आणि येशू नवीन कराराच्या मध्यस्थाचं प्रतिनिधित्व. आमेन. काय म्हटलंय? कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. बरोबर. 2 करिंथ 3:11. काय म्हटलंय? नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. आमेन. नियमशास्त्र जुनं जर एवढं गौरवशाली असेल, तर प्रियानो जो नवीन करार आमच्यासाठी ख्रिस्ताने स्थापित केला, तो किती अधिक गौरवशाली असेल. त्या कराराद्वारे आम्हाला किती अधिकरित्या प्रिव्हिलेज मिळालेला असेल. आमच्यासाठी किती मोठी संधी प्रभूने उपलब्ध करून दिलेली असेल. ख्रिस्त आमच्यासाठी ती नियमशास्त्राची धोंड बाजूला करतो आणि त्या कबरेतून आमच्यासाठी कृपा बाहेर घेऊन येतो. काय घेऊन येतो? कृपा बाहेर घेऊन. कृपा म्हणजे पाप करण्याची परवानगी नाहीये, तर ती काय आहे? पापावर मात करण्यासाठी लागणारी शक्ती आहे. आमेन. लक्षात घ्या, कृपा ही त्या पापावर मात करण्यासाठी काय करते? आम्हाला शक्ती पुरवते. जी कृपा त्या स्त्रीवर झाली, कसं वाटलं असेल हो तिला? ज्यावेळेस धरून घेऊन चालले असतील, तिला माहिती आहे 15 ते 20 मिनिटात माझा अंत आहे, कन्फर्म आहे. आणि तिथे गेल्यावर तिला कळलेलं आहे मी जिवंत आहे. इमॅजिन किती मोठं सुख आहे. कमी अशी असताना देखील मला कुणी वाचवलंय? प्रभूनी. ज्याने नियमशास्त्र दिलं तो स्वतः म्हणतोय जा. किती मोठं प्रिव्हिलेज होतं तिच्यासाठी. किती मोठी शक्ती मिळाली असेल त्यानंतर तिला, ज्यावेळेस ख्रिस्त तिला म्हणतो जा, येथून पुढे पाप करू नको. किती मोठी ताकद तिला भेटली असेल त्या गोष्टीमध्ये. नियमशास्त्र हे तुमच्या अपराधांकडे निर्देश करतं, पण कृपा नेहमी तुमच्या तारणकर्त्याकडे निर्देश करत असते. गोष्ट लक्षात असू द्या. काय तारण? तारण एक प्रक्रिया आहे प्रियानो. तारण झालं झालं असं नाहीये, प्रक्रिया आहे. तुमचं तारण होईल, तुम्ही सुधारताल. एखादा दिवस येईल तुमच्या हातून पाप घडेल, तुम्ही पडताल. कृपा आम्हाला हे शिकवती, परत उठायचंय, परत ख्रिस्ताकडे जायचंय. आमेन. तो आम्हाला परत कृपा पुरवणार आहे. बरोबर. असं किती वेळ? तो जर आम्हाला 70 वेळा सांगतो, तर तो किती वेळा करणार आहे? तो काय वचन पाळणार आहे, तो कधीच वचनाच्या याच्या विरोधात जात नाही. बरोबर ना? तो आम्हाला सांगतो किती वेळा क्षमा करायची भावाला, 7च्या. तो किती वेळा करेल आम्हाला? निश्चित त्याच्यापेक्षा कितीही वेळा पडा. मी बऱ्याचदा प्रश्न विचारतो असं, ज्यावेळेस आम्ही आमची खाजगी चर्चा चालू असते ना, त्यावेळेस बऱ्याचदा आम्ही तो प्रश्न घेतलेला आहे, दाविदापेक्षा जास्त आपण पापी आहात का? नाहीये. दावीद आपल्यापेक्षा जास्त पापी आहे. परंतु प्रियानो, शास्त्र आम्हाला सांगतं जिथं जास्त पाप जास्त कृपा. हालेलुया. जिथे जास्त पाप
तिचे जास्त कृपा. जितक्या वेळा पडाल तितक्या वेळा ख्रिस्त तुम्हाला घेऊन उभा राहणार आहे प्रिय. तो आमचा कोण आहे? मार्ग आहे. तो आमचा कोण आहे? सत्य आहे. तो कोण आहे आमचा? हे जीवन कृपा बनून आमच्या जीवनामध्ये उतरून आलेले नाही. हुसेन बोल्ट हे नाव ऐकलंय? हुसेन बोल्ट रनर आहे, एक जगातला सर्वात फास्ट माणूस. 9 सेकंद रेकॉर्ड आहे त्याचं. 9 सेकंदामध्ये 100 मीटर तो पळालेला आहे. 9 सेकंदात. विचार करा, लहानपणी ज्यावेळेस त्याने त्याच्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकलं असेल, तो पडला नसेल? पडला, परत उठला, चालायला लागला. थोडंसं कळायला लागल्यावर थोडा जास्त जोरात पळाला, थोडा जास्त जोरात पळाला म्हणून जास्त पडला, जास्त लागलं म्हणून हार मानली, परत उठला, परत पळाला. पूर्णत्व कधी आलं? 9 सेकंदात 100 मारली त्यावेळेस. आम्हाला कधी पूर्णत्व येणार आहे? त्यावेळेस ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण होणार आहोत. आता आम्ही पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आमेन. आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण होणार आहोत. हे वाक्य खूप महत्वाचे. आम्हाला ख्रिस्तामध्ये पूर्ण व्हायचंय, नाही का? योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 17वं वचन. मामू टीपीटीचं ट्रान्सलेशन नाही. हा वाचा. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचनच काय? इंग्लिश मध्ये खूप हे, युअर वर्ड इज ट्रूथ. युअर वर्ड इज ट्रूथ, सो मेक देम होली बाय द ट्रूथ. कळतंय का? तुम्हाला पवित्र कोण बनवणार आहे? सत्य. सत्य कोण आहे? ख्रिस्त. तिथं वर्ड म्हटलंय. वर्ड काय? शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्या सत्याने आमच्यामध्ये वस्ती केली. ज्यावेळेस तो सत्य आपल्या हृदयात वस्ती करणार आहे ना प्रियानो, त्यावेळेस काय होणार आहे? आम्ही आपोआप होली बनणार आहोत. आम्हाला का चर्चला यायचंय? शाब्बात पवित्रपणे पहा. नाही ना, आम्हाला चर्चला ह्याच्यासाठी यायचंय, ते वचन आमच्या हृदयात जावं, त्या ख्रिस्ताने आमची भेट घ्यावी, त्यांनी त्याचं वचन आमच्या हृदयावर लिहावं, त्याच्याद्वारे आम्हाला ते पवित्रपण मिळावं. त्यासाठी आम्हाला युअर वर्ड इज ट्रूथ, सो मेक देम होली बाय द ट्रूथ. तिताचं पत्र 2रा अध्याय 11वं वचन. आपण शेवटाकडे आहेत, मला माहिती आहे वेळ झालाय. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे, ती आपल्याला असे शिकवते की कसे धन्य आशा प्राप्तीची, म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. कोण शिकवतंय आम्हाला? कृपा. दुसरा अध्याय आणि 11वं वचन. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झालेली आहे. कोण आहे देवाची कृपा? आम्हाला तारण देण्यासाठी काय झाली? प्रकट झाली, आणि ती आम्हाला शिकवते. कोण शिकवतंय? कृपा शिकव.
त्या शिक्षणासाठी आम्हाला यायचं, त्या शिक्षणासाठी आम्हाला संबंध प्रस्थापित ठेवायचे, त्या शिक्षणासाठी आम्हाला ती रिलेशनशिप काय करायची, जपायची, नाही का. 14व्या वचनात म्हटले, त्याने स्वतःला आपल्या करता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावेत. तो करणारे त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध, त्याने केलंय त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध. आता त्याच्या पवित्रतेत आपल्याला काय करायचंय, आपलं जीवन जगायचंय, आपल्याला चालायचंय, नाही का. शुद्ध करण्याची जबाबदारी ना देवाची. तर शेवटच्या वचनाकडे येतोय आपण. योहान कृत शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 12वे वचन काय म्हटलंय. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा आमेन काय राहणार आहे. जो ख्रिस्ताला अनुसरतो त्याला काय राहणार आहे, जीवनाचा प्रकाश. रात्रीचा नाही, एका दिवसाचा नाही, परमनंट जीवनाचा प्रकाश त्याच्याकडे राहणार आहे, नाही का. काय करायचंय आम्हाला प्रियानो. हे जे दाखला वाचलाय ना, याच्यामध्ये 4 लोक किंवा 4 घटक आहेत. शास्त्री पुरुषी, सामान्य लोक, ती स्त्री आणि ख्रिस्त, हे 4 घटक आहेत. आपण त्या 3 घटकापैकी कुठेही असा, नीट ऐका मी काय म्हणतोय, आपण त्या 3 घटकापैकी कुठलेही असा, आपण शास्त्री आणि परुषीच्या कॅटेगरीतले असा, खूप अभ्यासू आणि नियमशास्त्र एकदम तंतोतंत नियमाप्रमाणेच भक्ती झाली पाहिजे असा, किंवा त्या लोकांसारखे असा जे त्या स्त्रीला हातात दगड घेऊन मारायला रेडी आहेत. कशानुसार, त्या दगडी पाट्यांनुसार. किंवा तुम्ही स्वतः ती स्त्री असा पापी, तुम्ही कोठीही असा, तुम्हाला गरज ख्रिस्ताची. हालेलुया. तुम्हाला वाचवणारा ख्रिस्त आहे आणि तुम्हालाही असतो तेच म्हणत आहे काय, जा, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, येथून पुढे पाप करू. तिने त्याला प्रभू म्हणून स्वीकारलं. आम्ही देखील त्याला प्रभू म्हणून ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस तो या नवीन कराराच्या, नवीन जीवनात, नवीन आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला चालवल्याशिवाय राहणार. ख्रिस्त करो तुम्हाला आणि मला त्याच्या नवीन जीवनात चालण्यासाठी अधिक आणि अधिक सहाय्यक. थँक्यू जीसस. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.